भिवंडी तालुक्यातील डुंगे गावामध्ये ग्रामपंचायत डुंगेच्या वतीने दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता येत्या गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायत डुंगेच्या वतीने आयजल योजनेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पाडला गेला आणि यावेळी आयजल सॉल्युशनचे मॅनेजर शंकरलाल बद्रा यांनी हैदराबादवरून आपली विशेष उपस्थिती दर्शवली। तसेच त्यांचे सहकारी फील्ड ऑफिसर विनोद वर्मा, टेक्निशियन जावेद खान उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायत कमिटी व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने लेझिमसह त्यांचे जंगी स्वागत यावेळी करण्यात आले। तसेच यावेळी ग्रामविकास अधिकारी विलास पाटील, गावचे विद्यमान सरपंच सौ लक्ष्मी गणेश पाटील, विद्यमान उपसरपंच शैलेश मधुकर पाटील, सदस्य म्हणून निलेश भगत, जितेंद्र पाटील, छत्रपती पाटील, सदस्य म्हणून सौ शर्मिला पाटील, सौ जयश्री पाटील, सौ कांता भगत, सौ स्नेहल भगत, समवेत वडूनवकर गावचे विद्यमान सरपंच शशिकांत चौगुले, माजी सरपंच अनिल रामचंद्र पाटील, अध्यक्ष तंटामुक्ती समिती डुंगे गणेश एकनाथ पाटील, माजी सरपंच भगवान काथोड भगत, उपाध्यक्ष तंटामुक्ती समिती डुंगे अरुण दत्तात्रय भगत, समाजसेवक पंढरीनाथ पाटील, माजी सदस्य ग्रामपंचायत डुंगे दिलीप भोईर, साईनाथ म्हणेरे, समाजसेवक दयानंद पाटील, तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद तसेच गावातील ग्रामस्थ यावेळी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तसेच या आयजल योजनेची माहिती देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आली। विशेष म्हणजे ग्रामस्थांना 7 रुपयामध्ये 20 लिटर पाणी स्वच्छ मिळण्याची माहिती देखील यावेळी ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। त्यासोबतच ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। त्यासोबतच ग्रामपंचायत कमिटीचे ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक देखील यावेळी केले जात आहे। तर चला पाहूया ग्रामपंचायत डुंगेच्या वतीने आयजल योजनेचा उद्घाटन समारंभ कशा प्रकारे पार पाडला गेला, थोडक्यात पाहूया।
सबसे पहले मैं आप सबका स्वागत करता हूं। आप सब लोग टाइम निकाल के आए। ये जो मशीन आप देख रहे हैं ये 7 स्टेज फिल्ट्रेशन मशीन है। इसमें क्या रहता है, अलग अलग फिल्टर रहते हैं। पहले सैंड रहेगा, कार्बन रहेगा, फिर कार्टेज रहेगा, मेम्ब्रेन रहेगा, यूवी रहेगा, क्लोरीन रहेगा। तो 7 तरीके से फिल्टर होके जो पानी एक्वाफिना और बिस्लरी जो 20 रुपए में 1 लीटर बेचती है, उसका जो ट्रीटमेंट कॉस्ट है, जो बनाने का खर्चा है, लगभग 35 पैसे लीटर का आता है। तो ये सेम क्वालिटी का पानी हम कोशिश करते हैं कि वही 35 पैसे लीटर में आपको गांव में मिले। ये सब क्यों पॉसिबल है 35 पैसे में? ये बिना सहयोग के संभव नहीं था। जो ग्राम पंचायत ने हमें सहयोग किया, हमारी बात को समझा, हमें जगह दी, बायर ने हमें एक फंडिंग दी और गवर्नमेंट ने एक डोनेशन दिया, जिन सबसे हम ये संभव हो पाया। तो ये पानी मैं आपको विश्वास दिलाता हूँ, ये उसी क्वालिटी का पानी है जो क्वालिटी बोतल में बंद करके बिकता है। ये हम सबका सौभाग्य है कि हम ये पानी आप लोगों को दे पाए। इसमें एक मैं बता दूं, इसमें एक और जो यूनिक चीज़ है, ये है RMS, रिमोट मॉनिटरिंग सिस्टम। इसमें क्या होता है, जगह जगह करीब 15 जगह सेंसर लगे हुए हैं मशीन के। इस मशीन की क्वालिटी की जाँच मशीन खुद ही करती है। TDS, pH, क्लोरीन और सारे प्रेशर। अगर क्वालिटी में कोई भी अप डाउन होता है या कोई भी दिक्कत होती है तो मशीन अपने आप बंद हो जाएगी। इवन वोल्टेज भी अगर ऊपर नीचे हुआ तो मशीन नहीं चलेगी। यानी कि क्वालिटी की जांच मशीन खुद ही करती है। और इसके अंदर मॉडम है जो सर्वर के थ्रू डाटा हमारे सर्वर पे जाता है। इसके अलावा हमने यहाँ पे जो ऑपरेटर है उनको पूरा ट्रेन करते हैं, उनको पूरी किट देते हैं, TDS मीटर, PS मीटर, जिससे वो समय समय पर पानी की जाँच करते रहें। तो पानी की क्वालिटी बहुत इंपॉर्टेंट है। ऐसा नहीं है कि ये केवल मशीन लगाना ही एक उद्देश्य है, इसे चलाने के लिए भी पूरा व्यवस्थित एक मॉडल है, उसके तहत हम काम करते हैं। ये एक आयोजन कार्ड रहेगा जो हम गांव में सभी लोगों को देंगे। ये एक रिचार्ज कार्ड है, कोई भी व्यक्ति 24 घंटे में कभी भी पानी ले सकता है। केवल कार्ड बाहर अगर आप देखेंगे, अभी मैं आपको बाहर लेके जाऊँगा, बाहर कोई टैप नहीं है। पानी खोलने के लिए कोई टैप खोलने की जरूरत नहीं है। एक ऑटोमेटिक मशीन है, कार्ड स्वैप करेंगे, अपने आप 7 रुपये कटेंगे, 20 लीटर पानी आ जाएगा। जिससे क्या होता है, कोई भी गलत नहीं होगा किसी के संग। ऐसा नहीं है कि ऑपरेटर ने 10 रुपये ले लिए, 3 रुपये वापस नहीं दिए, तो इस तरह का कोई व्यवधान नहीं आएगा। और मशीन जो है हमेशा चलेगी। मेरा नंबर सभी के पास है और कभी भी मैं वादा करता हूँ 370 मशीनें हमारी सही चल रही हैं, आज तक कोई बंद नहीं हुई है। कभी भी किसी को कोई तकलीफ है, कोई पानी की क्वालिटी से संबंधित तकलीफ है, पानी समय पे नहीं मिल रहा है, हमारा एक आदमी भी यहाँ पे रहेगा, जावेद करके एक टेक्नीशियन हमने हायर किया है जो इसी क्षेत्र में रहेगा। उसके अंदर में केवल 20 मशीनें रहती हैं। तो कभी भी कोई तकलीफ हो आप फोन करें, तुरंत टेक्नीशियन हाजिर हो जाता है, मशीन सही कर देता है। तो ये बाकी बातें हम स्टेज पर कर लेंगे। तो आप सब लोगों का बहुत बहुत गेली पाण्याची समस्या आपण पाहतोय, महिला वर्ग त्रस्त असतोय। आता सारासार विचार करून बरेचसे उपाय केले, वेगवेगळ्या योजनांना, परंतु पाणी पुरवठा हा व्यवस्थित होत नाही, सुरळीत होत नाही। आणि कुठेतरी याला एक दुसरा पर्याय म्हणून आणि लोकांचे गरज म्हणजे आपण कधीही आपणास पाणी लागेल तर 24 तास जी त्याची सेवा आपल्याला लाभावी यासाठी ग्रामपंचायतने अथक प्रयत्न करून आज हा प्लॅन या उभा केला। त्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य तसेच ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाला, या योजनेला पुढे आणण्याचा प्रयत्न केला। कारण माध्यमासाठी लोक हापसीमधून पाणी पित होते, हे जेव्हा पंचायतच्या लक्षात आले की तेही पाणी खूप आहे। आणि खरोखरच योगाने की जे शंकर बद्रा साहेब यांच्या माध्यमातून ते आज आपण पाहिलं तर खरोखर ते हैदराबादवरून ते आज प्लेनने इथे आले उपस्थितीसाठी। परंतु काय पावसाअभावी आपण फार मोठा कार्यक्रम करू शकलो नाही। खूप मोठी अशी योजना त्यांनी आपल्यासाठी दिली आणि आपला गाव मेन त्यांचे फाउंडेशनचा उद्देश आहे की लोकांना पाणी, स्वच्छ पाणी मिळावं। याचं त्यांनी आपल्या शब्द सुमनाने मगाशीच सांगितलं की हा तुम्हाला 100% याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला भेटा, मी देईन। जेव्हा जेव्हा आपल्याला पाईपलाईन आणि पर्याय काहीच नसतो अशा वेळेस आपले लोक हापशीचं सुद्धा पाणी पित होते। परंतु ग्रामपंचायतने एक विचार करून तेथे हा जो प्रकल्प राबवला आणि त्या माध्यमातून 7 रुपयाच्या किमतीने 20 लिटर पाणी आपल्याला आपण कार्ड सिस्टीमने आपण घेऊ शकता। ही गावाची सेवा
निरंतर चालू राहण्यासाठी या बॉडीने केलेलं आहे आणि या फाउंडेशनने खूप मोठं आपल्याला योगदान देऊन आपला म्हणजे एकदम तातडीने अतिशय तातडीने त्यांनी काही पाऊस नाही बघितला, काही नाही बघितला, झाडं हे ते सर्व तोडून आम्हाला म्हणजे सहकार्य केलं आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं शंकर बद्रा साहेब आणि त्यांचा फाउंडर या सर्वांचे मी आभार मानतो. खरोखरच त्यांनी जे विचार केला, त्यांनी गावची पाहणी केली की इथे गरज आहे आणि एक गरजेला ते उपस्थित राहिले आणि एवढ्या लांबून एवढंच नाही तर ते एवढ्या पाण्या पावसात सुद्धा हैदराबादवरून इथे आपल्या कार्यक्रमात मी उपस्थित राहिले. यासाठी त्यांचं मी ग्रामपंचायत तर्फे व सर्व ग्रामस्थांतर्फे धन्यवाद देतोय. आणि खरोखरच ही जीवनवाहिनी म्हणजे माणसाला पाण्याशिवाय काहीच नाही आणि हे जर ते मोठं कार्य करतात याच्यासारखं दुसरं कार्य कुठलंच नाही. कारण पाणी पाजणे जेव्हा माणूस खूप ताणलेला असतो तेव्हा पाण्याची गरज असते आणि ती मिटवण्यासाठी हे शंकर बद्रा साहेब यांनी जो उपक्रम दिला, आम्ही त्यांच्या कमिटीला, त्यांच्या मॅडम ज्या आलेल्या सर्व कमिटीला आम्ही धन्यवाद देतोय. असंच सहकार्य लाभावे, इतर ठिकाणी त्यांनी योजना लाभाव्यात. या एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. और सबसे पहले मैं सबका धन्यवाद दूंगा, सरपंच साहब, उप सरपंच साहब, ग्राम सेवक साहब, क्योंकि बिना इनके सहयोग के, बिना आप सबके सहयोग के संभव नहीं था. हम लोग आज पूरे देश में कहीं भी जाओ पानी सब जगह खराब है, लेकिन हम लोग वहीं लगाने में सक्षम होते हैं जहां जन भागीदारी मिलती है. और मैं वाकई में तारीफ करूंगा, जब मैं पहली बार आया यहाँ पर, पहली बार में मुझे लगा कि इन दोनों सबका सामंजस्य था आपस का. इन्होंने मिलके जगह दिखाई, मुझे बोर का सपोर्ट दिया. उन्होंने कहा जो सपोर्ट चाहिए मैं देने को तैयार हूं, मेरे गांव के लोगों को पानी चाहिए, बस पानी दीजिए आप. तो बिना आप लोगों के सहयोग के शायद ये संभव नहीं था. यहाँ पर मैं अपने बायर जो मेरे डोनर हैं उनका धन्यवाद दूंगा, जिन्होंने सहयोग दिया ये लगाने के लिए. देखिए ये प्लांट बिना गांव के लोगों की भागीदारी के बिना नहीं चल सकता. आप समझिए, लगाना बहुत आसान काम है, गवर्नमेंट भी बहुत काम करती है, बहुत लोग प्लांट लगाते हैं चलाने के लिए, क्योंकि 7 रुपए बहुत ही कम दाम है. 7 रुपए आप समझिए कि 35 पैसे लीटर पड़ रहा है. जो पानी आपको 20 रुपए में 1 लीटर बिस्लरी और एक्वाफना वाले दे रहे हैं, उससे बनाने का खर्च लगभग 35 पैसे ही आता है. और हम कोशिश करते हैं कि वही 35 पैसे में आपको उतना ही शुद्ध पानी गांव में मिले. लेकिन ये ऐसे संभव नहीं है जब तक पूरा गांव मिलकर इसमें सहयोग नहीं करेगा. 35 पैसे भी 7 रुपए जब जुड़ेंगे, जब हमारे पास कम से कम यहाँ से 150-200 कैन रोजाना बिकेंगी, क्योंकि तभी हम इसके खर्चे निकाल पाएंगे. इसके बिजली के खर्चे आएंगे, केमिकल के खर्चे आएंगे, कभी प्लांट खराब होता है उसके अलग अलग बहुत महंगे सामान है, मेम्ब्रेन है. तो बायर ने अपना काम किया, हमने अपना काम किया, साहब लोगों ने अपना काम किया, हमें सहयोग करके. अब गांव के सब लोगों को अगर इसमें सहयोग देंगे तभी ये प्लांट चलेगा. तो मैं चाहता हूं सब लोग सहयोग दें. एक और बात कहना चाहता हूं, बहुत पुरानी कहावत है, जल ही जीवन है. तो जल को ही जीवन से क्यों जोड़ा गया है, किसी और को नहीं जोड़ा गया है? उसका कारण बताता हूं. 2 कारण हैं, ये शायद बच्चे लोगों को मालूम होगा. हमारे शरीर में करीब 72% पानी है और दिमाग में तो 85% है. अगर वही चीज अशुद्ध रहेगी तो कैसे हमारा स्वस्थ कैसे रहेंगे हम? तो बस ये बहुत बड़ा एक योगदान दिया है आप सब लोगों ने मिलकर. मैं चाहता हूं पाणी पिये, स्वस्थ रहे. धन्यवाद. थँक्यू. पांडुरंगाच्या कृपेने आमच्या ग्रामपंचायतीने अतिशय म्हणजे ह्याला वर्णनच नाही अशा शब्दाचा हा कार्यक्रम राबवला. जल जीवन ज्या फाउंडेशनने आमच्या गावासाठी कार्य दिलं, त्या फाउंडेशनचे आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो. त्याची वस्तुस्थिती काय ही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या गावाला समजावून सांगितली आणि ही योजना आपण अतिशय चांगल्या प्रेमाने सांभाळून ठेवू, तिचा चांगला योग्य तो वापर करू. गावाला खरोखर पाण्याची गरज होती. पाण्यासाठी आमच्या पंचायतीला किती त्रास होत होता हे आम्ही पहिले. त्यांना झोपून देत नव्हते आमचे लोक, पण आता कमीत कमी फार नाही मिळालं तर पिण्यापुरती तरी फार चांगलं पाणी त्यांना मिळेल ही पण आम्ही आशा बाळगतो आणि विश्वास पण आहे. जे फार हे चांगलं काम केलंय त्याबद्दल ग्रामपंचायतीचे आणि या फाउंडेशनचे आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. ही आपल्या गावची अंगणवाडी सेविका हर्षदा नवरुची पाटील आणि ह्या आपल्या गावच्या आशा सेविका आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की म्हणजे 80% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात.
तर त्याच्यामुळे ही जी योजना आहे ती एकदम आपल्या म्हणजे सगळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी आहे. त्यासाठी मी सर्व ग्रामपंचायतचे आणि या कमिटीचे धन्यवाद मानतो आमच्या. आणि ग्रामस्थांना एक विनंतीच आहे, कारण आपण नळाच्या पाण्याऐवजी हा पाणी जर वापरला ना तर पिण्यासाठी म्हणजे एवढ्या आजारापासून आपलं म्हणजे बचाव होऊ शकतो. संडास झालं, कॉलरा झाला, अतिसार, डायरिया, जंत पण आपल्याला दूषित पाण्यामुळेच होतं. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे का हा पाणी आपण घरात तरी वापरायला घ्या पिण्यासाठी. त्यांच्या माध्यमातून ही जलयोजना याचं प्राण आपल्या डुंगे गावामध्ये व्यवस्थितरित्या बसून म्हणजे सांगितलं सरपंच साहेबांनी वगैरे की अत्यंत अल्प काळामध्ये एवढी मोठी योजना टेक्निक खूप पुढे गेलंय. आपण आता खूप म्हणजे चांद्रयान सोडतो, परंतु या तळागाळच्या गावामध्ये या फाउंडेशन मार्फत मला वाटते शंकर बद्रा साहेब आपण एवढ्या कळकळीने आणि मेहनतीने हे गाव निवडलं. सर्वप्रथम मी माझ्या वतीने संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. आणि लोकांनी तरी असं त्याच्यात सहभाग दिला पाहिजे. त्यांनी सांगितलं की जी योजना चालवायची असेल तर प्रत्येकाने आपल्या घरात त्याचं पाणी वापरलं. 7 रुपये काहीच नाही, 7 रुपयाचा चहा सुद्धा मिळत नाही आपल्याला, वडापाव तर सोडून द्या. तर आपल्या घरी प्रत्येकाने सांगावं की एक शुद्ध पाणी म्हणजे आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की 80% आजार हे पाण्यामुळेच होतात. आणि जर त्या आजारांवर मात करायची असेल तर हा सोपा उपाय आहे आपल्याला. त्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कमिटी, विशेष करून ग्रामविकास अधिकारी यांनी जी मेहनत घेतली त्यांची मी म्हणजे खूप मनापासून आभार मानतो. आणि ही योजना ज्यांनी चालू केली त्यांचं परत एकदा मनापासून ग्रामपंचायत डुंगे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर्वांना. प्रथम मी आयचर सोल्युशन कंपनी आहे त्यांचे आभार मानतो. ही कंपनी आपल्या गावामध्ये 2 महिन्यापूर्वी व्हिजिटला आली होती. तर ते बोलले तुमच्या गावामध्ये आम्हाला असं आयोजन करायचं आहे पाण्यासाठी. तर आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्व एकत्र आलो आणि त्यांना सांगितलं चालेल आम्ही तुम्हाला जागा देऊ, तुम्हाला कनेक्शन पण देऊ, पाण्याचा सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि जवळजवळ त्यांचं आता 4-5 दिवसापूर्वी काम लगभग झालेलं, पण बरंच काम बाकी होता. आमची 20 तारखेला मीटिंग होती मासिक. तर सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्वांनी ठरवला की गावामध्ये गणपती आले, आपल्याला पाणी लोकांना द्यायलाच लागेल. मग एवढा घाईघाईने आम्ही केलेला आहे ना. आणि आजच्या दिवसाचा एक पाऊस आहे तरी आम्ही सांगितलं ओपनिंग करायची आणि लोकांना पाणी द्यायचा. आणि अशा तऱ्हेने सर्व आम्ही ओपनिंग केलेली आहे आणि लोकांना उद्यापासून पाणी मिळणार. धन्यवाद कंपनी. चला बाबा, खरोखरच प्रत्येक जण सांगतो भाऊसाहेब करतो. भाऊसाहेबांना या चांगल्या बॉडीचा सपोर्ट आहे. मेन म्हणजे त्यांना खूप म्हणजे अभ्यास आहे ते. पण माझ्या पुढे अभ्यास थोडा का कमी पडतो माहिती नाही. ते नंतर नाही भाऊसाहेब बोलतायत ना करूया. आम्ही ठरवलं 20 तारखेला. मला पण शंका येत होती 3 दिवसात एवढा होईल का. आणि त्या टाक्या पण दिसत होत्या त्या बाहेरच. परंतु ठरवल्यानंतर होते ना ते निश्चय करून दाखवला. बोलता सरांना फोन केला, बात्रा सरांना फोन केला. ते बोलते मैं आऊंगा. ही एका शब्दाने कार्यक्रम चालू केला. कारण ते आले नसते तर या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे, कसं कार्यक्रम आहे, नक्की 7 रुपये म्हणजे काय. आणि ते भाऊ बोलले की वडापाव भेटत नाही. परंतु त्या ताई सुद्धा मस्त बोलल्या, अंगणवाडीच्या ताई आणि आशा वर्कर सुद्धा बोलल्या 90% आजार पाण्यामुळे होतात. 90% ते कसे होतात ना. प्रत्येक डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगतात काय झालंय तर अमुक असं झालं तर काय पाणी गरम करून पिया, बरोबर की नाही. शुद्ध पाणी पिया. आपल्याकडे जल जीवन मिशन सुद्धा योजना आहे. आपल्याकडे पाण्याची योजना एवढी उत्तम आहे, जबरदस्त आहे. परंतु तो पाणी डायरेक्टली येत आल्याने आपल्याला असं एक प्रयोजन म्हणजे आपण बोलतो ना कुठलं तरी कुठून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे माझी आई, तसं आई स्वरूपाने आपल्याला एक शुद्ध पाण्याची कंपनीने, तसंच उमा मॅडम आपल्याकडे दिसत नाही, तर उमा मॅडमने सुद्धा चांगल्या प्रकारचं हँडलिंग करून या बोधरा सरांचे सुद्धा सहकार्य केलं. आणि तुमचा सर्वांचा सहकार्य टाळ्या वाजवण्यासाठी तरी का माहितीये का, तुम्ही नसतं ते कार्यक्रमाची शोभा वाटली नसती. आम्ही 15 मिनिटं आधी आलो ना, एवढा पाऊस पडत होता. ते आपल्या दया भाऊ कसे गरज होती पाण्याची, तर ती गरज होती या सगळ्यांनी करून दाखवलं. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो.
मी पहिल्यांदा आयजर स्टेशन जवळ घ्या. हॅलो, मी पहिल्यांदा आयजर स्टेशनचे खूप आभार मानते की त्यांनी ही खूप सुंदर कल्पना गावामध्ये आणली आहे की जेणेकरून गावामध्ये पाईपलाईन जेव्हा फुटते आणि लोकांना पाण्याची खूप टंचाई होते तेव्हा ही योजना अतिशय सुंदर प्रतीची लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे की जे पाणी लोक विहिरीचं पाणी सुद्धा उकळून प्यायचे पाणी नसल्यानंतर, त्याची ही कल्पना ही लोकांपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे जाणार आहे आणि लोक याचा चांगल्या प्रकारे वापर करतील. आणि ह्या कल्पनेसाठी, या योजनेसाठी लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे गावातून सहभाग असावा लोकांचा, अशी मी लोकांना विनंती करेन, नम्रपणे विनंती करेन की याचा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही लाभ घ्या. कारण ही सुंदर कल्पना त्यांनी दुसऱ्यांदा मुरबाड पासून आपल्या दुसऱ्यांदा आणलेली आहे, या दुसऱ्या गावात आणलेली आहे ही कल्पना. आणि शंकर दिकराय साहेबांचे मी खूप आभार मानते की हैदराबाद मधून येऊन, एवढ्या पावसामध्ये येऊन यांनी ही कल्पना, ही योजना यांनी ही राबवलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने सुद्धा राबवलेली आहे. त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि आमच्या ग्रामपंचायत कमिटीच्या सहकार्याने हे पूर्ण कार्य अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झालेले आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते.